ऋषिकेशमधील व्हिडिओ व्हायरल, पायऱ्या चढताना दिसलेला फरक चर्चेचा विषय। ऋषिकेश येथील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये काही विदेशी पर्यटक आणि स्थानिक भारतीय नागरिक पायऱ्यांच्या मार्गावर चढताना दिसतायत। विशेष म्हणजे विदेशी पर्यटक सहजतेने आणि वेगाने पायऱ्या चढताना दिसतायत, तर काही स्थानिक लोकांना त्या चढताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दृश्य पाहायला मिळते। त्यामुळे या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि आहाराच्या सवयींबाबत चर्चा सुरू झाली आहे। काही लोकांचं मत आहे की भारतीयांमध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी असल्यामुळे शारीरिक ताकद आणि स्टॅमिना कमी होत आहे। प्रोटीन हा शरीराच्या स्नायूंच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। जर दैनंदिन आहारात त्याचा अभाव असेल तर अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात। याशिवाय फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे वाढते प्रमाणही चिंतेचा विषय बनलाय। शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही जंक फूड सहज उपलब्ध होत आहे। काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अशा अन्नपदार्थांमध्ये पोषण मूल्य कमी आणि हानिकारक घटक जास्त असतात, ज्याचा दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। तथापि या व्हिडिओच्या आधारे संपूर्ण देशाच्या आरोग्य स्थितीबाबत निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही, असंही अनेकांचं मत आहे। आपलं भारत सरकार जे काही आपल्या आरोग्यासाठी हानिकारक पदार्थ आहेत खाण्याचे, त्यांना प्रोत्साहन देत आहे, ते अजिबात बंद करत नाही। त्यामुळे लोकांवर खूप मोठा परिणाम होतोय। प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता, जीवनशैली, वय आणि आरोग्य वेगवेगळं असतं। त्यामुळे अशा तुलना करताना व्यापक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे। सरकारकडून ही पोषणाबाबत अनेक योजना राबवल्या जात आहेत, जसे की मध्यान्ह भोजन योजना, पोषण अभियान इत्यादी। मात्र नागरिकांनी स्वतःही आपल्या आहाराकडे आणि आरोग्याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे। नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास अशा समस्या टाळता येऊ शकतात। या व्हायरल व्हिडिओनं एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणलाय। आपल्या जीवनशैलीकडे आणि आहाराकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याची गरज आहे। योग्य वेळी योग्य बदल केले तर भविष्यातील आरोग्य धोक्यांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो।